आता वाजलेत रात्रीचे 10. आम्ही निघालो आता गरबा नाईटसाठी हॉटेल आराध्यामध्ये. मी आहे, ओवी आहे आणि आमचे फ्रेंड्स आहेत कुलकर्णींची मिसेस आणि मानसी. तर तिकडे काही जास्त वेळ आम्ही थांबणार नाही आहोत. साधारण 1 तासच आम्ही जास्तीत जास्त थांबू, कारण आम्हाला पुढे जायचं आहे. कुडा नाबरवाडी येते. तर आता जस्ट पोचू, 1-5-10 मिनिटात पोचू आम्ही तिकडे. हाय कर रेवा, ही आहे आमची रेवा. हाय कॉन. आता आलोत आम्ही नवरात्री उत्सवासाठी. ते गरबा कार्यक्रम आहे आराध्य हॉटेल. आणि ओवाची मावशी पण आहे, मानसी मॅडम. त्याच्यानंतर इथे मेकअप चालू आहे. इकडे मेकअप चालू आहे जोरदार, हे बघू शकतात. दोन्ही हे पार्टनर मोठे दोन आहे. मोठा पार्टनर गेलाय ऑलरेडी डान्स करायला. बघूया आता कसे करतायत डान्स. हो इकडे बघ. मी ठेवू काय हो, पण एकदम बारीक आहे, कसं कळत त्याला. तर असा मेकअप चालू आहे आता आराध्यामध्ये. जस्ट आता पोचलो आम्ही. तिकडे गरबा कार्यक्रम, गरबा नृत्य वगैरे होणार आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या टिशू चॅनलमध्ये. आता आम्ही आलो तिथे दांडिया नृत्यासाठी आराध्या हराम. तर मॅडम आणि मानसी मॅडम बहिणी दोन्ही एकदम दांडियाच्या तयारीने आले. त्यानंतर इथे आहेत आमचे जवळचे मित्र कुलकर्णी. रेवा इकडे बघ, हे आहे आमची रेवा आणि हे आहेत आमचे कुलकर्णी, जे जवळचे मित्र. हाय कर. अरे वा, काय पाहिजे? कृष्णा परब. कुपन घेतला आता, कुपन आता बघूया आतमध्ये. गर्दी थोडी होता, आता जस्ट चालू झाला. काय 115 नंबर, 113 नंबर, 109, 114. रेवा इकडे बघ. तर आता एंट्री करतो, बघूया आतमध्ये किती काय केलं. आता लाईटी बिटी तर भारी दिसतात. गर्दी पण चालू झाली आता. डेकोरेशन पण चांगला केलेला आहे एकदम. आता जस्ट एंट्री केलं आहे आतमध्ये. माणसा पण जास्त दिसत नाही, तर माझा कुपन असा तर 114 नंबरचा, म्हणजे 114 तरी माणसं हवे असत. तर बघूया, गर्दी वाढत, कारण बाहेर पण गाड्या वगैरे अजून लागलेले, पण आतमध्ये लोक येऊ नये. प्रशस्त असं हॉल असा, जवळपास 1000-1500 लोक मस्त राहतील माणसं. डान्स वगैरे करू एकदम कम्फर्टेबल हा. स्पेस पण भरपूर असा. आणि
डान्स करून बरीच दमलेली असो. त्याच्यामुळे आता निघालो आम्ही, कारण डिनर वगैरे काही करून नाही होतो. डायरेक्ट आम्ही म्हटलं दांडियाला जाऊया. तर आता वाजले किती, साधारण आता वाजले 11:30. तर आता जातो आम्ही डिनरसाठी. काय करूया डिनर? डायरेक्ट तिथे आराध्यामध्ये नको डिनर. माझं काय नाही, तुम्ही नको मग बाहेर जाऊया. चला मग, हॉटेल बंद होतली आणि आता चाललो डिनरसाठी. परत हॉटेल बंद होतली अजून बाहेरची. त्याच्यामुळे मी आता 2 मिनटात नाचले, बरोबर 2 नाही, जास्तीत जास्त 5 मिनटं नाचलं असा. पण माका मूवी तिकीट दिलं नाही, चांगलं डान्स केलंय म्हणून. माकाच समजत नाही कसं डान्स चांगलं झालो तो. आणि मानसीला भेटलं. दाखव तुझं तिकीट. 1 मिनिट. हाय, हे बघा मला हे मिळालं. हिला पण एक मूवी तिकीट भेटलं, मला भेटलं. बाकीच्यांना काय नाही, बाकी गप, बाकी काय नाही. ही जळत आमच्यावर जळतात. आई होवी गंपत काय नाही, काय नाही तुम्हाला. रेवाला आमच्या डेअरी मिल्क भेटली. रेवाला आमच्या डेअरी मिल्क. चला तर आता जातो आम्ही डिनरला. डिनर करून घेतो मस्त. आता निघालो आम्ही डिनर साठी. पाऊस थोडं लागता बाहेर, जरा पाऊस लागता. कुठल्या हॉटेलमध्ये जाऊया? आता वाजले 11. आता आम्ही निघालो, कारण आमचा जोग पण जाऊचा हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाबरवाडीच्या गरबामध्ये पण जाऊचा. पण आम्ही ज्यावेळी निघालो त्यावेळी जेंट्सचे ग्रुप वगैरे भरपूर गर्दी वाढत होती. पण आमचा ऑलरेडी तिकडे जायचं असल्यामुळे आम्ही काय जास्त वेळ थांबूक नाही. 1 तासच एन्जॉयमेंट केली आणि आता आम्ही निघालो डिनरसाठी. डिनर करून मग आम्ही जाऊ नाबरवाडीमध्ये गरबामध्ये. आता इलो आम्ही गजाली हॉटेलमध्ये. जरा 3-4 हॉटेल शोधलो, स्पाइस कोकण, त्याच्यानंतर हिल ग्रुपमध्ये गेलो. पण सगळा क्लोज झालेला, कारण आता वाजले किती, साधारण 11:15 वाजले असतील. 11:15पर्यंत आम्ही आता हॉटेलमध्ये पोचलो. पण तिकडे काय नाही म्हणून सांगितलं मी. त्यामुळे रिटर्न येलो आणि आता येलो डायरेक्ट गजाली हॉटेलमध्ये. गजाली हॉटेलमध्ये आता आमका चान्सेस असत डिनरसाठी. तर बघूया आता. मॅनेजर तर बोलले होत या म्हणून. कोणच नाहीत, आम्हीच असतो फक्त. ऑर्डर दिली जेवणाची. जेवण येला व्हेजमध्ये येला. काय घेतलं आता? पनीर चिली अँड व्हेज फ्राईड राईस. पनीर चिली आणि व्हेज फ्राईड राईस. आणि आता येतो यांचा व्हेज तवा. आणि क्वांटिटी कमी आली काय गो? अजून घे बघा. राईस बीस काय लागलो तर. तो कबाब इलो आता. बिर्याणी खाऊन झाली, आता कबाब. कॅरी ऑन लवकर. पुढे पण आमका अजून गरब्याक जाऊचा.
की आमका नाचाक तिकडे चान्सच नाही मिळत, कारण ते उभा राहूकच जागा मिळत नाही होती, नाहीतर थोडाफार जरा नाचलो असतो, कारण त्या दिवशी जरा नाचलेलो. तर झाला, आता निघालो घरी जाऊ. भरपूर वाजले, आता 1 वाजलो. तर इथेच मी माझा व्हिडिओ थांबवतोय. जर तुमका माझा व्हिडिओ आवडला असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.